Hello friends, welcome in online class. I am Rathod Narendra Manikrao and today we are going to discuss about the lesson from class 9 and name of lesson is useful and harmful microbes. विद्यार्थी मित्र हो, आज आपण चर्चा करतोय इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील 8वं प्रकरण उपयुक्त आणि उपद्रवी सूक्ष्मजीव. Students, this is the third video of this lesson, and in previous video we had discussed about useful microbes. In that, rhizobium and yeast we had learned. Today we are going to discuss the important topic of this lesson, that is antibiotics. विद्यार्थी मित्र हो, आज आपण या प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा चर्चा करतोय. तो मुद्दा आहे अँटीबायोटिक्स. त्याला आपण मराठीमध्ये प्रतिजैविके असं म्हणतो. मग अँटीबायोटिक्स म्हणजे नेमकं काय? विद्यार्थी मित्र हो, ज्यावेळेस आपल्याला सर्दी खोकला किंवा त्वचेचे आजार होतात त्यावेळेस आपण डॉक्टरांकडे जातो आणि त्यावेळेस डॉक्टर आपणाला काही मेडिसिन्स देतात आणि त्याच्या मेडिसिन्स ह्या अँटीबायोटिक्स असतात. म्हणजेच अँटीबायोटिक्स आपल्या झालेल्या आजारांवर उपचार म्हणून आपण अँटीबायोटिक्स घेत असतो. हे बेसिक आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर नेमकं अँटीबायोटिक्स म्हणजे काय? तर कार्बन कंपाऊंड ऑब्टेन्ड फ्रॉम सम बॅक्टेरिया अँड फंगाय फॉर डिस्ट्रॉईंग ऑर प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्स कोणाला म्हणायचं? तर अँटीबायोटिक्स इज अ ग्रुप ऑफ कार्बन कंपाऊंड. आणि हा ग्रुप ऑफ कार्बन कंपाऊंड कशापासून तयार झालेला आहे? बॅक्टेरियाज आणि फंगाईपासून. आणि हे काय करतात? जे हार्मफुल मायक्रोब्स आहेत त्यांना एकतर डिस्ट्रॉय करतात किंवा त्यांच्यापासून आपलं संरक्षण करतात. म्हणजेच सूक्ष्मजीवाचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी जीवाणू व कवकांपासून मिळवलेली कार्बनी संयुगे म्हणजे प्रतिजैविके असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. अँटीबायोटिक्स इज अ डिस्कवरी ऑफ 20th century. हॅव अबाउट रिव्होल्युशन इन द फील्ड ऑफ मेडिसिन. 20व्या शतकामध्ये ह्या अँटीबायोटिकची डिस्कवरी झाली, उगम झाला, शोध लागला आणि ह्या शोधाला आपण काय म्हणतो? मेडिकल फील्डमध्ये किंवा मेडिसिन्समध्ये एक मोठी क्रांती झाल्याचं म्हटलं जातं. असं का म्हटलं असेल? वाय? बिकॉज दॅट सेज बिकॉज मेनी अनक्युरेबल डिसीजेस आर ट्रीटेड युझिंग अँटीबायोटिक्स. बघा, इवन अ डिसीज लाईक ट्युबरक्युलोसिस हॅज बीन ऑलमोस्ट कम्प्लिटली इरॅडिकेटेड फ्रॉम सम कंट्रीज. बघा, ह्या अँटीबायोटिक्सचा ह्या प्रतिजैविकांचा वापर करून TB सारखे क्षयरोगासारखे रोग काही देशापासून आज नामशेष झालेले आहेत. त्या आजारांचं त्या ठिकाणी निर्मूलन झालेलं आहे. अँटीबायोटिक्स मेनली ॲक्ट अगेन्स्ट बॅक्टेरिया. हे अँटीबायोटिक्स नेमकं काय करतात? तर हे प्रतिजैविक मुख्यतः जीवाणूविरुद्ध कार्य करतात. दे ॲक्ट अगेन्स्ट द बॅक्टेरिया अँड सम अँटीबायोटिक्स कॅन डिस्ट्रॉय प्रोटोझोआ. त्यातले काही अँटीबायोटिक्स आदिजीवांना देखील नष्ट करू शकतात. सम अँटीबायोटिक्स आर युजफुल अगेन्स्ट अ वाईड व्हरायटी ऑफ बॅक्टेरियाज. मोठ्या प्रमाणामध्ये जे बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियांच्या अगेन्स्ट ह्या अँटीबायोटिक्सचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो. म्हणून काय म्हणलं? काही प्रतिजैविके अनेक प्रकारच्या जीवाणूविरुद्ध उपयोगी ठरतात. अँड दे आर कॉल्ड ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. जे अँटीबायोटिक्स मोठ्या प्रमाणात विषाणूविरुद्ध उपयोग केले जातात अशा अँटीबायोटिक्सना आपण काय म्हणतो? विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके. त्यालाच आपण ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स असं म्हणतो. एक्झाम्पल्स ऑफ ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आर एम्पिसिलिन, एमॉक्झिलिन, टेट्रासायक्लिन. अँड व्हेन pathogen cannot be identified even though the symptoms of the disease are visible, broad spectrum antibiotics are used.
म्हणजे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स जे आहेत ते कुठे वापरले जातात, तर रोगाची लक्षणे दिसून येतात परंतु रोगांचे अस्तित्व सापडत नाही. रोग तर झालेला आहे, लक्षणं तर आहेत, परंतु तो कशामुळे झालेला आहे हे ज्यावेळेस लक्षात येत नाही त्यावेळेस ह्या ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्सचा उपयोग केला जातो. whenever a pathogen or whenever a pathogenic microorganism is definitely known, ज्यावेळेस रोगकारक सूक्ष्मजीव कोणता आहे हे निश्चित समजते, दॅट टाईम द नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आर युज्ड. रोग झालेला आहे, आजार झालेला आहे, त्याची लक्षणं आपल्याला कळत आहेत, त्यावेळेस काय केलं जातं, नॅरो स्पेक्ट्रम प्रतिजैविके त्या ठिकाणी वापरली जातात. मग नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्सची उदाहरणं कुठली कुठली आहेत, तर बघा पेनिसिलिन, जेंटामायसिन, इरिथ्रोमायसिन. माहिती आपल्याला आपल्या पोटामध्ये दुखत असेल, डोकं दुखत असेल, थोडासा ताप आला असेल, घशामध्ये दुखत असेल तर आपण इरिथ्रोमायसिनसारखी औषधं घेत असतो आणि अशा औषधांना आपण काय म्हणतो, नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स असंच म्हणतो. हिअर इन्स्टिट्यूट ॲट वर्क सांगितलेलं आहे बघा आपल्याला. द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी इस्टॅब्लिश्ड इन 1952 in Pune undertakes research related to disease like measles, jaundice, fever and disease of the lung with support from the World Health Organization. बघा पुणे येथे 1952 साली स्थापन झालेली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ही संस्था जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने ताप, गोवर, कावीळ त्याचबरोबर फुफ्फुसांचे विविध आजार यावर संशोधनाचे कार्य करत आहे. आपण पुढं पाहतोय पेनिसिलिन. हा पेनिसिलिन काय आहे मग, पेनिसिलिन इज एन अँटीबायोटिक. तर बघा पेनिसिलिन इज द ग्रुप ऑफ अँटीबायोटिक्स ऑब्टेन्ड फ्रॉम फंगस पेनिसिलियम अँड यूज्ड फॉर कंट्रोलिंग द इन्फेक्शन कॉज्ड बाय बॅक्टेरिया लाईक स्टॅफिलोकोकी, क्लास्ट्रिडिया, स्ट्रेप्टोकोकी अँड मेनी मोर. बघा पेनिसिलिन किंवा पेनिसिलियम या कवकापासून मिळणारा एक प्रतिजैविकांचा गट आहे. व्हॉट इज पेनिसिलियम? पेनिसिलियम इज अ ग्रुप ऑफ अँटीबायोटिक विच इज ऑब्टेन्ड फ्रॉम पेनिसिलियम. मग कुठले कुठले आहेत पेनिसिलियम बॅक्टेरिया, तर स्टॅफिलोकोकी, क्लॉस्ट्रिडिया, स्ट्रेप्टोकोकी हे काही पेनिसिलियमचे एक्झाम्पल्स आहेत आणि हे पेनिसिलियम आपण वेगवेगळ्या आजारांसाठी आपण याचा उपयोग करतो. अँड मेडिसिन्स containing penicillins are useful to treat certain bacterial infection of the ear, nose, throat. हे जे पेनिसिलियम आहे आपल्या कान, नाक, घसा त्याचबरोबर स्किन याच्यावर जो बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव होतो तो नष्ट करण्यासाठी, तो दुरुस्त करण्यासाठी ह्या पेनिसिलिनचा वापर केला जातो. ॲज वेल ॲज डिसीज लाईक निमोनिया अँड स्कारलेट फिवर. निमोनियासारख्या आजारावर, स्कारलेट फिवरसारख्या आजारावर ह्या पेनिसिलिनचा वापर केला जातो. आता हे जे अँटीबायोटिक्स आहेत हे पेनिसिलिन जे आहेत हे वापरत असताना आपण कुठली काळजी घेतली पाहिजे, कुठलं सावधानी आपण पाळलं पाहिजे, तर बघा अँटीबायोटिक्स शुड बी टेकन ओनली व्हेन प्रेस्क्राईब्ड बाय डॉक्टर. हे जे अँटीबायोटिक्स आहेत ते आपण आपल्या मनाने कधीही घ्यायचे नाहीत. जोपर्यंत डॉक्टर आपल्याला त्याचा सल्ला देत नाहीत तोपर्यंत ह्या अँटीबायोटिक्सचा वापर आपण करायचा नाही. डोंट परचेस एनी अँटीबायोटिक फ्रॉम मेडिकल स्टोअर विदाऊट अ प्रिस्क्रिप्शन फ्रॉम डॉक्टर. डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय कुठलेही अँटीबायोटिक्स आपण खरेदी करायचे नाहीत. डोंट कंझ्युम अँटीबायोटिक्स ऑन युअर ओन टू ट्रीट कॉमन डिसीज लाईक थ्रोट इन्फेक्शन, कॉमन कोल्ड ऑर इन्फ्लुएन्झा. घशाचे आजार, सर्दीचे आजार
यासाठी आपल्या मनाने कुठलेही अँटीबायोटिक्स आपण खायचे नाहीत, डॉक्टरचा सल्ला घ्यायचा. इवन इफ यू फील वेल बिफोर ऑफ completing of the prescribed course of antibiotics, you must continue and complete it. औषध घेतल्यानंतरनं जरी आपल्याला बरं वाटत असेल तरी डॉक्टरांनी दिलेला ज्या अँटीबायोटिक्सचा डोस आहे तो आपण पूर्ण करणं गरजेचं आहे. डोंट सजेस्ट टू अदर द अँटीबायोटिक्स विच वेअर युजफुल टू यू. सर्दी मला झालेली आहे आणि एखादी गोळी खाऊन जर मला बरं वाटत असेल तर त्या गोळीचं नाव तुम्ही इतरांना सुचवायचं नाही. हिअर इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट महत्त्वाचा घटक आहे बघा विद्यार्थी मित्र हो. अलेक्झांडर फ्लेमिंग, अ प्रोफेसर ऑफ मायक्रोबायोलॉजी ॲट सेंट मेरीज हॉस्पिटल, हॅड कल्चर्ड varieties of bacteria and fungi in petri dish in his laboratory. On 3rd September 1928, while observing Staphylococcus culture, he made an interesting observation in one petri dish. In that petri dish, fungal colonies had grown, but the area around those colonies was clean and clear. That is, bacteria had actually been destroyed. After further studies, he confirmed that the fungus growing there was penicillium and its secretion had destroyed the bacterial colonies. Thus, the first antibiotics, penicillin, had been discovered accidentally, and his formed the basis of attempt to find cure for incurable disease. Shouldn't we always be grateful Alexander Fleming for discovering the life-saving antibiotics? Here, one thing is given. Wonderful to know. ऐकावं ते नवल या सदराखाली एक थोडीशी माहिती आपल्या ठिकाणी दिली बघा. अँड ग्रो फंगाय इन देअर टर्मिनेट्रियम. मुंग्या काय करतात, आपल्या वारुळात बुरशी वाढवून तिच्यापासून अन्न मिळवतात. काय करतात, अँड ग्रो फंगी इन देअर टर्मिनेरियम और ant hill and obtain food from them. Some species of wasps and other insects lay their egg in the fungal bodies growing on a tree, thus ensuring a food supply for their larvae. काही जातीचे भुंगे व कीटक काय करतात, झाडांच्या खोडांवर आलेल्या बुरशीमध्ये आपली अंडी घालून आळ्यांच्या अन्नाची सोय करून या ठिकाणी ठेवलेली असतात. हे एक छोटंसं ऐकावं ते नवल या सदराखाली आपण चर्चा केली. Okay friends, we may stop here. Thank you for watching the video. If you like the video, please share and subscribe